राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय श्री गजानन महाराज की जय अमृतेश्वरी माता की जय। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेनाभियथा निशाचरचमो रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्। आज वर्ष प्रतिपदा भारतीय नवसंवत्सराच्या सर्वांना शुभेच्छा। खरं म्हणजे आपण सर्वजण भाग्यवान आहोत। आज आपल्या या श्रीराम जपासाठी एक तप पूर्ण होत आहे। हे आपलं 12वं वर्ष आहे। 2015 मध्ये साधारणतः हा राम प्रहरी रामनाम आपण सुरू केला आणि सतत आम्हा आपल्या सगळ्यांना वर्ष प्रतिपदेच्या दिवशी आणि या ठिकाणी बोलावते नवीन वर्षाला श्री रामनामाचा जप आपल्या सगळ्यांकडून होतो ही आपल्या सगळ्यांवर भगवंताची कृपा आहे। आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना सकाळी नववर्षाच्या दिवशी आपल्या तोंडून रामाचा जप आम्हा करून घेतात। आपण त्यांना धन्यवाद मानला पाहिजे। आजचा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो, कारण या दिवशी सृष्टीची उत्पत्ती झाली। आवाज येतो ना? आपण गुरुचरित्रामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा भगवंत बालरूपामध्ये वटपत्री शयन केलेलं होतं। एकाकी न रमे म्हणून निर्मिली 14ही भुवने। भगवान बाल स्वरूपामध्ये आपो नारायण सर्वत्र पाणी आहे आणि एका वटपत्रावर शांत असे झोपलेले आहेत, उठलेले आहेत। आणि थोड्या वेळाने त्यांना जाग आली आणि लक्षात आलं की अरे मी एकटाच आहे, काय करावं। आणि म्हणून त्यांच्या बेंबीतून असे कमलदल बाहेर आलं आणि त्याच्यातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले। ब्रह्मदेव निर्माण झाले, त्यांनी चारी दिशेला पाहिलं आणि म्हणून ते चतुर्मुख झाले। आणि मग त्यांनी सृष्टीची उत्पत्ती भगवान नारायणाच्या आज्ञेनुसार केली। तो हा दिवस सृष्टीची उत्पत्ती केली आणि सत्ययुगाचा हा पहिला दिवस। तेव्हापासून वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा त्या दिवसाला प्रथम दिवस संवत्सर प्रारंभ असा तो आपला दिवस आहे। या दिवशी भगवान श्रीरामचंद्र अयोध्येला परतलेले आहेत। रामाने श्रीलंकेला रावणाचा वध केला, तो केला दसऱ्याच्या दिवशी। आणि त्यानंतर काही काळानंतर भगवान अयोध्येला परत आलेले आहेत आणि सगळ्यांनी गुढ्या तोरणे उभारून त्या ठिकाणी भगवंताचं स्वागत केलेलं आहे। तो हा आणि वर्ष प्रतिपदेचा दिवस आहे। या दिवशीच आपल्या सगळ्यांना माहिती की या महिन्यामध्ये वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे। साधारणतः 18 फेब्रुवारीला वसंत ऋतूचं आगमन यावर्षी झालेलं आहे। तो वसंत गारव्याचा असा सुंदर असा हा दिवस आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि अत्यंत शुभ पहिला मुहूर्त वर्षाचा तो हा गुढीपाडव्याचा दिवस आहे। त्याला शालिवाहन संवत्सर देखील या ठिकाणी म्हणतात। चेदी नरेश म्हणजे चेदी नावाचा प्रदेश होता, तिथे वसुराज नावाचे आणि राजे होते। त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली आणि ब्रह्मदेवाच्या उपासनेनंतर ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने असा आकाशामध्ये हात केला आणि एक सुंदर अशी सरळ काठी त्यांच्या हातामध्ये आली आणि आल्यानंतर त्यांनी ती जी ब्रह्मध्वज ज्याला म्हणतात तो काठी त्यांनी आणि त्या चेदी नरेश वसुराजाजवळ त्यांनी दिली। त्या वसुराजाने राज्यामध्ये ती काठी आणली। आणल्यानंतर तिला अलंकाराने सजवलं आणि सजवल्यानंतर
आपल्या घरावर त्यांनी ती काठी लावली आणि त्याची पूजा त्या ठिकाणी केली आणि त्याला नाव दिलं ब्रह्मध्वज. आणि तेव्हापासून गुढीपाडवा त्या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा त्या ठिकाणी सुरू झाली. तो हा पहिला दिवस आहे. याला चैत्री नवरात्र देखील म्हणतात, कारण चित्रा नक्षत्र आता प्रारंभ झालेला आहे आणि म्हणून चैत्री नवरात्र चित्रा नक्षत्रावर असल्यामुळे चैत्र महिना आहे आणि म्हणून पहिला दिवस आजची प्रतिपदा आहे आणि प्रतिपदेपासून रामनवमी पर्यंत हे चैत्री नवरात्र या ठिकाणी चालू होते. आजच्याच दिवशी भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब यांचा वाघनिश्चय म्हणजे साखरपुडा लग्न निश्चित झाल्याचा हा दिवस आहे आणि म्हणून भगवान रामचंद्रासोबतच भगवान शंकराचं देखील आराधना या ठिकाणी नक्की केली जाते. युगाब्द 5128 आता सुरू झालेला आहे. युगाब्द म्हणजे कलियुगाला सुरुवात होऊन 5128 वर्ष आज कंप्लीट झाले. 28वा सुरू झालेला आहे. याला म्हणतात युगाब्द आणि त्या युगाब्दाचा हा सुंदर दिवस म्हणून त्याला आणि आपण गुढीपाडवा वर्ष प्रतिपदा 3.5 मुहूर्त असा तो दिवस आहे. प्रतिष्ठान नावाचं गाव म्हणजे आपलं पैठण त्या ठिकाणी शालिवाहन नावाचे राजे होते. शकांचं आक्रमण आपल्या देशावर झालं आणि या शकराजांनी या ठिकाणी शकांनी अत्याचार अनन्वित सुरू केले. प्रजा भयभीत झालेली आहे आणि त्या शकांना घाबरून आपल्या घरामध्ये बसायची, त्यांचे अत्याचार सुरू करायचे आणि ज्याला म्हणतात मातीसारखे सगळे माणसं मातीच्या पुतळ्यासारखे असे सगळेजण ठप्प बसलेले होते. त्यांचे अत्याचार त्या ठिकाणी सहन करत होते. शालिवाहन राजांनी सगळ्यांमध्ये हुंकार फुकला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना जागृत केलं आणि असे मातीसारखे पुतळे असणारे असे सगळी प्रजा त्यांच्यामध्ये जणू काय सैन्यवत अशी स्थिती निर्माण झाली. सैनिकासारखे ते उभे राहिले आणि त्यांनी शकांच्या विरोधामध्ये आक्रमण सुरू केलं, क्रांती सुरू केली आणि या शालिवाहनाने शकांचा पराभव आणि मातीसारख्या प्रजेमध्ये सैन्यासारखं बळ निर्माण केलं. आणि म्हणून आजही अनेक ठिकाणी असे मातीचं सैन्य तयार केलं जाते, त्याची पूजा केली जाते, शालिवाहन तयार केला जातो. त्याचा लौकिक अर्थ असा आहे की मातीसारखे भयभीत झालेले पुतळ्यासारखे मातीच्या असे सगळे बसलेले अशा लोकांना शालिवाहनाने त्यांच्यामध्ये हुंकार फुंकला, जनजागृती केली, क्रांती केली आणि सगळ्यांनी शस्त्र हातात घेतले आणि त्या शकांचा पराभव केला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि म्हणून याला शालिवाहन शक असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपल्या सगळ्यांमध्ये हा दिवस शुभ दिवस आहे. याच दिवशी अनेक शककर्ते निर्माण झालेले आहेत. असे कोण कोण शककर्ते आहेत याचा देखील आपल्याला थोडा विचार आज केला पाहिजे. आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस म्हणून अनेक राजांनी आपलं शक या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सगळ्यात पहिले युधिष्ठिर नावाचे राजे ज्याला धर्मराज म्हणतात, त्यांची इंद्रप्रस्थ नावाची नगरी आहे. त्या ठिकाणी राज्य आहे त्यांचं आणि त्यांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी झाला आणि त्यांच्या नावाने हे जे धर्मशक आहे युधिष्ठिर शक त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि त्या युधिष्ठिर शुकानंतर उज्जैन नावाची नगरी तिला अवंतिका म्हणतात. आता हा जो कालिदास आहे आपल्याला त्यानंतर त्याचं चिंतन करायचं रघुवंशाचं, त्यांनी जे लिहिलेलं ते कालिदास अवंतिका नगरीच्या त्या राज्यामध्ये त्यांच्या रत्नामध्ये होते. अशी ती अवंतिका तिथे राजे होते विक्रमादित्य. आजही जे कोणी त्याला जातात अवंतिका नगरीमध्ये आणि मग गावाच्या बाहेर गेल्यानंतर शनीची पूजा करायची म्हणतात. चपला वगैरे तिथे सोडून आणण्याची प्रथा आहे. खरं म्हणजे ती चुकीची आहे. म्हणजे जुन्या चपला म्हणजे जातो आपण चपला सोडायची म्हणजे नव्या सोडा, नव्या घ्या घाला, तिथे जा सोडून मग चालले ते नाहीत करत. त्या विक्रमादित्याचं मंदिर शनीचं त्या ठिकाणी त्याचं नावच विक्रमादित्याचं आहे. फाटक्या चपला घालून जातो आपण आणि त्या सोडून द्या म्हणतो. मग तो काय त्याग झाला ना? तो त्याग नाहीये. ते विक्रमादित्य त्या उज्जैन नगरीचे राजे अवंतिका नगरीचे त्यांच्या यांनी एक विक्रमादित्याचं देखील शक त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता मी जी कथा सांगितली पैठण क्षेत्राची त्याला प्रतिष्ठान नाव आहे. त्या पैठण क्षेत्रामध्ये शालिवाहन नावाचे राजे झाले म्हणून शालिवाहन नावाचं शक देखील त्या ठिकाणी झालेलं आहे. एक विजयाभिनंदन अशा नावाचे राजे त्या राजाच्या नावाने
त्या ठिकाणी वैतरणी नदीच्या त्या ठिकाणी होते. वैतरणी नावाची त्यांची राजधानी आहे. तर त्यांचं देखील एक शक त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. एक नागार्जुन नावाचे राजे होते, त्यांच्या नावाने शक सुरू झालेले आहे. बौद्धांच्या त्या ठिकाणी आणि अवतार कारण्यानंतर महापरिनिर्वाणानंतर ते एक शक त्या ठिकाणी संवत्सर सुरू झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षानंतर हिंदूंचा राजा या ठिकाणी निर्माण झाला आणि मग त्या वर्षीच्या नववर्षाला वर्ष प्रतिपदेला छत्रपती शिवाजी राजे शककर्ते झालेले आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी राजांचं एक नाव शककर्ते शिवाजी राजा आहे. असे हे जे सगळे आहेत त्यांनी शककर्ते याच्यासाठी की त्यांनी आपलं एक साम्राज्य निर्माण केलं, प्रजेचं पालन त्या ठिकाणी केलं आणि रामराज्याची निर्मिती व्हावी अशी त्यांची सगळ्यांची धारणा होती. आणि म्हणून त्या ठिकाणी या सगळ्यांना शककर्ते अशा पद्धतीचं आणि राज्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या दिवसाचं एक आयुर्वेदीय महत्व देखील आहे. जशी आपण गुढी त्या ठिकाणी उभारतो, ब्रह्मध्वजाला नमस्कार करतो, ब्रह्मध्वज नमोस्तुते म्हणून ती जी कथा मी तुम्हाला सांगितली, तर त्यानुसार ती गुढीचं पूजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आजकाल प्रथा बंद झाली, पण जुन्या काळामध्ये अगदी आत्तापर्यंत आमची आई वगैरे सगळं करायची, किंवा तुमच्याही घरी अनेकांच्या घरी असेल का, कडुलिंबाच्या पाल्याचा मोहर आणतात सर्वजण, त्याच्यामध्ये गूळ टाकतात, त्याच्यामध्ये जिरं टाकतात, त्याच्यामध्ये ओवा टाकतात, त्याच्यामध्ये हिंग टाकतात आणि अशी ती एक आयुर्वेदिक गोळी देवासमोर नैवेद्य ठेवून मग ती सगळी गोळी घरामध्ये थोडी कडू लागते, पण सगळ्यांना प्रसाद म्हणून आपण सर्वजण घेतो. तो हा दिवस आहे. आजच्या दिवशी नवीन पिढीला कदाचित हे माहीतही नसेल की करसडा नावाची एक वनस्पती आहे. डास किंवा चिलूट असे जे सगळे पदार्थ आहेत किंवा असे जे प्राणी आहेत जे आपल्याला घातक आहेत, ते सगळे किटूक मिटूक जर घालवायचे असतील तर तो करसडा मुद्दाम आणतात आणि आपल्या बाथरूम मध्ये म्हणजे न्हाणीमध्ये तो ठेवला जातो आणि त्याच्यावर बसून स्नान केलं जाते आणि दिवसभर तो करसडा त्या आपल्या न्हाणीमध्ये ठेवला जातो. आजकाल ते बंद झालं. 100% आपण सगळेजण स्नान करून आलो, एखादा असेल कोणी करसडा स्नान केलेला, पण बहुतेक कोणीच त्याच्यामध्ये केलं नसेल. तर तो करसडा आणण्याची पद्धत पहिलेपासून या ठिकाणी आहे, कारण ही आयुर्वेदीय अशा पद्धतीचा हा सण देखील आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्या नवरात्राच्या दृष्टीने या ठिकाणी वर्षाचा प्रथम दिवस शुभ संकल्प करायचा असते. राम प्रहरी रामनाम, सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी देखील सद्भाग्य लागते. आपल्या ग्रुपवर जवळजवळ 200च्या वर लोक आहेत. प्रत्येकाला आपण विनंती केली, प्रत्येकाला सूचना केली, आपण फोन पद्धत बंद केली आता, कारण गरज तुमची पण आहे. ती काय समितीची गरज आहे का? नामस्मरण तुम्ही घेतलं तर इथे काय कोणाला फायदा देणार का तुम्ही? मी नामस्मरण केलं तर जोशीबाईला अर्धा फायदा नाही, बाकी कोणाला नाही. नवऱ्याने केलं तर बायकोला, त्यांनी केलं तर मला काहीच भेटत नाही. तरी देखील आपण लोकांना निरोप देतो, या हो या हो या हो. कशासाठी? किंवा या पुण्य प्रवाहामध्ये जर आलो तर आपल्या या नामस्मरणाच्या एका ऊर्जा स्त्रोताने समाजाचं देखील कल्याण होणार आहे. म्हणून आपण विनंती करतो की आपण आलं पाहिजे. पण सद्बुद्धी सगळ्यांना होत नाही. त्याचीच आहे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाते चालवी. त्याने जर म्हटलं तर इथे येण्या जाते. आणि म्हणून मग आजच्या दिवशी राम प्रहरीच सकाळी सकाळी पहिला दिवस जर रामनामाने सुरू केला तर वर्षभर आपण पुण्य प्रवाहामध्ये राहतो. म्हणून आपण सगळ्यांनी सद्भाग्यवान समजलं पाहिजे. आपण सहज होते म्हणून आपल्याला याचं महत्व कळत नाही, पण गंमत नाहीये. प्रत्येकाला इथे येण्याची जी इच्छा होत नाही आणि आपल्याला या ठिकाणी येण्याची इच्छा होते. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बसवल्या जाते. हे नामस्मरण सहज होते म्हणून आपल्याला महत्व नाहीये. जर दिसलं असतं ना आपल्याला की काय केलं चित्रगुप्ताने, काय लिहिलं आपल्या नावाने, ते जर दिसलं असतं तर मग सगळेजण पळाले असते की नाही नाही इथे यावं लागते. इतका आपल्याला पुण्य प्रवाह या ठिकाणी भेटतो, पण सहज भेटते. आयतं भेटलं की आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण स्वतःला भाग्यवान समजा की आपण या ठिकाणी आलेले आहोत. दुसरा आहे चैत्री नवरात्र आणि इथून बरोबर 9व्या दिवशी भगवान रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. आणि रामचंद्र अत्यंत
कृपाळू असे आहेत, कृपाळू तातडी उतावीळ अशा पद्धतीचे भगवान आहेत आणि सगळ्यांवर कृपा वर्षाव करणारे आहेत। आणि म्हणून रामनामाचा जप आपण या ठिकाणी सर्वजण करतो। कोण आहेत राम? कशासाठी चिंतन करायचं 9 दिवस रामचंद्राचं? रामचंद्र हे कृपाळू आहेत आपल्या सगळ्यांना। ते वाट कृपेची करीतो, ते दिशा स्नेहेची बनितो आणि जीवातळी अंतरितू आपुला जीव, असं एकमेव भगवंत कोण आहे? तर ते भगवान रामचंद्र। कोण करतात त्यांची पूजा? साक्षात जोगेश्वर असे महादेव, आणि महादेव त्यांची पूजा करतात। पार्वती आई साहेब त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि बसल्यानंतर पार्वती आईंनी त्यांना विनंती केली की का हो, समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही या ठिकाणी हलाहल प्राशन केलेलं आहे आणि हलाहल प्राशन केल्यानंतर ते पचवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, मग तुम्ही ते गिळून का नाही टाकलं? तुमचा गळा निळा झाला। मला लाज वाटते, बायकोला लाज वाटते जर नवरा थोडा वृद्ध व्हायला लागला, सुरकुत्या आल्या, आणखी काय त्याचे कपडे खराब असले तर घरी जाऊन झापते, तुम्हाला चांगला भांड नव्हता का पाडताय, काय चांगलं हे नव्हतं का करताय, असं तिला वाटते। तसं पार्वती आई साहेबांना देखील असं वाटलं की का हो, तुम्ही पचवण्याचं सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, हलाहल पचवण्याचं, गिळून टाकायचं असतं ना, गळा निळा झाला तुमचा, निळकंठ तुम्हाला म्हणतात। तेव्हा आता भगवान आणि महादेव आई साहेबांना म्हणून रानबाई तुला माहिती आहे का, अगं माझ्या हृदयामध्ये कोण आहे? भगवान रामचंद्र कोण आहेत? श्यामलांग कोमलांग अशा पद्धतीचे विश्वाचे नियंते, ज्यांचा जप मी सदैव करतो, तर ते असे भगवान रामचंद्र माझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत। ते कसे आहेत? श्यामलांग आहेत, ते कोमलांग आहेत, ते हलाहल जर आत गेलं तर त्यांना त्रास होणार नाही का? आणि माझ्या रामाला त्रास होऊ नये म्हणून मी हलाहल गळ्यामध्येच ठेवलेलं आहे, आत नेलेलं नाही। भगवान योगेश्वर महादेव ज्याची पूजा करतात ते भगवान रामचंद्र। आपण किती भाग्यवान आहोत त्यांचं नाम स्मरण करण्याची। इतर वेळा येते का? तुम्ही घरी जाऊन विचार करा, असं डोळे लावा आजच्या दिवस आणि वर्षभर कधी रामाचं नाव आपल्या तोंडामध्ये आलं का? अहो येतच नाही, कारण त्याच्यासाठी सद्भाग्य लागते। श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र येतच नाही वर्षभर। खरंच विचार करा, तुमच्या माझ्या सगळं मी सांगतो म्हणजे मी काय फोडणीचा आहे किंवा खूप तुमच्यापेक्षा वेगळा आहे, मी तुमच्यापेक्षाही खराब आहे, कारण येतच नाही ते। त्याचं कारण आहे कृपा लागते। मग आम्हा जर आपल्याला इथे आणवतात आणि 9 दिवस का होईना श्रीरामाचा जप होतो, तर आपण ओढीने आलं पाहिजे, कारण साक्षात योगेश्वर महादेव आदिनाथ ज्यांचं नाव आहे ते जर त्यांचं नाव घेतात, ते कोण आहे? ते भगवान रामचंद्र आपल्या सगळ्यांसाठी आणि कृपाळू तातडी उतावीळ आहे आणि आपल्यावर कृपेचा वर्षाव करणारे आहेत। ते स्वतः देव नाहीत म्हणत। वाल्मिकी रामायणामध्ये मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, आत्मानम मानुषम म्हणणे, ते स्वतः सांगतात की नाही, श्रीरामम दशरथात्मजा, मी कोण आहे? मी रामाचा आणि दशरथाचा पुत्र आहे आणि मी दशरथात्मज आहे आणि मी कोण आहे? आत्मानम मानुषम म्हणणे, मी माणूस आहे, ते स्वतःला सांगतात। पण त्या ठिकाणी अगस्ती महामुनी बसलेले आहेत, ते हसून राहिलेले आहेत, रामचंद्रा तुमचं हे मोठेपण आहे, तुम्ही स्वतःला माणूस म्हणता पण तुम्ही माणूस नाही। त्यांनी सांगितलं श्रीरामस्तु भगवान स्वयं। कोण आहेत भगवान? अगस्ती महामुनी, लोपामुद्राचे आणि यजमान, आणि ते साक्षात त्या ठिकाणी सांगून राहिले। किती सामर्थ्य अगस्ती मुनींचं! कोणी अगस्ती ही पिऊन टाकी सागरा, सागराला पिऊन टाकण्याचं सामर्थ्य, असे सामर्थ्यवंत वरदवंत असे अगस्ती महामुनी। पण रामचंद्र भगवंत म्हणतात मी माणूस आहे, मी माणूस आहे। ते म्हणतात नाही हो, हे तुमचं मोठेपण आहे, तुम्ही माणूस आहे म्हणता, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात। पुरुषोत्तम म्हणजे पुरुषामध्ये उत्तम आहात आणि असे उत्तम तुम्ही कोण आहेत? श्रीरामस्तु भगवान स्वयं, तुम्ही भगवान आहात असं ते त्या ठिकाणी म्हणून राहिलेले। आद्य शंकराचार्य त्या ठिकाणी म्हणतात की सदा रामचंद्रम भजेहम भजेहम, मी रामचंद्राला भजन करतो। त्याचं ज्या शंकराचार्याने हिंदू धर्म या ठिकाणी प्रस्थापित केला, अधिक त्याचा ऊर्जावान केला आणि जगातलं सगळं तत्वज्ञान व्यासांनंतर जर कोणाजवळ असेल तर ते आदि शंकराचार्य आहे। पण ते आदिचा शंकराचार्य म्हणतात की सदा रामचंद्र, मी सदैव कोणाचं भजन करतो? मी इतर कोणत्या देवताचं भजन करत नाही, मी फक्त रामचंद्र भजेहम भजेहम म्हणतात, मी सदा रामचंद्र, मी रामचंद्राचं भजन त्या ठिकाणी करतो आहोत। त्याच्यानंतर याज्ञवल्क्य महामुनी ज्यांच्याजवळ
अत्यंत सगळे लोक त्यांच्याकडे, जे गुरु शिष्य परंपरेमधले अनेक जण त्यांच्याकडे यायचे आणि ज्ञान ग्रहण करायचे. असे तेजस्वी याज्ञवल्क्य महामुनी त्यांना देखील आणि रामचंद्राचंच त्या ठिकाणी म्हणून त्यांनी म्हटलं राम एव परब्रह्म. एव म्हणजे एकटे. कोण आहे परब्रह्म, कोण आहे ते त्या ठिकाणी प्रमाण देऊन राहिलेले आहेत. रामचंद्र हेच एक परब्रह्म आहेत आणि म्हणून त्यांची पूजा सर्वजण करतात आणि त्यांच्या या आराधनेमध्ये आपल्या सगळ्यांना आम्हा बोलवतात. हे आपण सगळ्यांनी भाग्यवान समजलं पाहिजे. भगवान शंकराच्या हृदयामध्ये असलेले माऊलीहुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, सगळ्यांवर प्रेमाचा वर्षाव करणारे, सगळ्यांना अगदी ज्याला म्हणतात आत्मवत सर्व भूतेषु, सगळ्या भूतांना माझं हे समजणारे असे भगवान रामचंद्र कृपेचा वर्षाव करणारे. त्यांचं नामस्मरण मुखामध्ये येते का हो? इतकं सोपं नाहीये. पण ते यायचं असेल तर संधी आपल्याला 9 दिवस पर्यंत कसलीही अडचण न आणता आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. कारण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. इतके वर्ष आपण करतो आहोत तर आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी उन्नयन देखील आपलं झालं पाहिजे. आणि म्हणून अत्यंत आर्त भावनेने ज्ञानदेव म्हणे आरतीचे व्याजे, कृपे पंढरी राजे भेटले माझं. त्याचा साक्षात्कार झालाच पाहिजे, त्याचा कृपेचा वर्षाव झालाच पाहिजे. आता एक तप आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. आपण सर्वजण त्या दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, असं वर्णन रामदासांनी केलं. त्या भगवान रामचंद्राचं आपण आता 9 दिवस पर्यंत नामस्मरण करणार आहोत. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. कोणता मंत्र जप करणार आहोत आपण? श्रीराम जय राम जय जय राम. 13 अक्षरी मंत्र आहे. आपण या ठिकाणी भजन करतो. 13 अक्षरी मंत्र जपावा. ध्यानी मनी श्री राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, असा 13 अक्षरी मंत्र आहे. सुरुवातीला असं वाटायचं की हा मंत्र मराठीमध्ये आहे. आता यावेळेस काय झालं, मग आता त्याला सिद्ध प्रल्हाद महाराज आहेत, गोंदावल्याचे महाराज आहेत, आणखी मोठी परंपरा आहे, तुकामाई आहेत, या सगळ्यांनी त्या मंत्राला सिद्ध केलेलं आहे. असं आपल्याला वाटायचं हा मराठी मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आता मी श्रीराम रहस्य उपनिषद नावाचा, आता उपनिषदावर एक लिखाण करत होतो. 108 उपनिषद आहेत, पण 10 उपनिषदांवर लिहावं असं माझं होतं लिखाण. पूर्ण झालं, लेखही आले त्याचे. पण ते करत असताना बाकीच्या उपनिषदांचा विचार ज्यावेळेस केलो तर हा श्रीराम रहस्य उपनिषद मला वाचायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये सुंदर कथा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बापरे, आपण जो जप करतो तो काय साधा सोपा जप नाहीये. पण आपलं कसं आहे, सहज भेटते. लोक हा प्रयागवासी उपे स्नानम समाचरती, असा एक श्लोक आहे. किंवा मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरुण अग्निकाष्ठम कुरुते, त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे अतिपरिचयात अवज्ञा सतत गमना दरो भवती. सहज भेटते ना जप करा, मग आळस दे, इकडे तिकडे पहा, आपसात गप्पा मारा, म्हणा सहज, कसा तरी म्हणायचा म्हणून म्हणा. तसं नाही, सिद्ध मंत्र आपल्याजवळ, पण त्याचं महत्व का नाही वाटत आपल्याला. आता प्रयागला सर्वजण जात होते. त्या सुभाषितकारांनी म्हटलं लोकाहा प्रयागवासी उपे स्नानम समाचरती, म्हणजे प्रयागचे लोक, आपण जातो धडपडत, इतकी मेहनत करत, कठीण इतक्या रांगा धडपडत तिथे डुबण्यासाठी, स्नान करण्यासाठी 50-60 कोटी लोक गेले. त्यांना महत्व का वाटत होतं, कारण प्रयाग तिथे आहे. पण प्रयागचे लोक जात होते का? सुभाषितकारांनी म्हटलं लोकाहा प्रयागवासी उपे स्नानम, घरातल्या नळावर स्नान करायचे आणि स्वच्छ बाहेर येऊन बसायचे आणि तिथं पार्किंग लावायचे. आमच्या दारात पार्किंग लावून पैसे द्या. त्यांना त्याचं महत्व नाही. किंवा मलये भिल्ल पुरंदरी, म्हणजे मलय पर्वतावरची ती जी भिल्ली नाही, ती काय करते, चंदनाच्याच काड्या आणते आणि त्याच्यावर स्वयंपाक करते, भाकरी थापते. तिला चंदनाचं महत्व नाही. आणि तुम्हाला म्हणा बरं, चंदनाच्या आता गॅस संपला म्हणतात ना, तर चंदना, घरातलं चंदन काढा आणि लावा चुलीमध्ये. तो म्हणतात नाही बापा, उपाशी राहील पण चंदनाला नाही. त्या चंदनाचं महत्व आपल्याला आहे. तिला आहे का, ती लागली म्हणते पोराला, आंड्रे काड्या तोडून शेजारचे पुराड घेऊन ती लागली चंदनाच्याच तोडून आणते, घालते चुलीमध्ये, त्याच्यावर भाकरी टाकते. तसं रामनामाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. म्हणजे तुमच्या माझ्या सगळं सहज म्हटल्या जाते. दरवर्षी काय हो, राम प्रहरी राम नाम जपायला जाऊच नका, कथेसाठी जा.
नाही बाबा, जप महत्वाचा, कथा जास्त महत्वाची नाही. जप महत्वाचं आहे, पूर्ण पॅकेज आहे, पण ते पॅकेज नाही घेत आपण. जाऊ द्या ना, जप उद्या पहिले म्हणतात. जपान कुठं डोक्याला ताण घेतात, उद्या ते ओरडावं लागते, हे करावं लागते. अर्थ भावनेने म्हणायचं आहे, पण आपल्याला त्याचं महत्व नाही. ते श्रीराम जप कुठून आला? श्रीराम रहस्य उपनिषद नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये सुंदर कथा आहे. आपल्याला लक्षात येईल, मग तुम्हाला याचं महत्व समजेल की बापरे, आपण किती आपल्याजवळ किती मोठं हे आहे. परंतु मी आपल्याला नेहमीचा श्लोक आहे, ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतलिया सहस्त्रवरी ते तर बैसोनी उपवासू करी दरिद्रिये जेवी. आपण किती करंट खाली सोन्याचे हंडे आहे, आपल्याला माहितच नाही सोन्याचे हंडे आहे, आणि असले तरी सोन्याचे आहे का माहित नाही. त्याच्यावर पोतं टाकायचं, भीक मागायची, मला द्यावं काहीतरी, मला द्यावं काहीतरी, अशी अवस्था आपल्याजवळ आहे. श्रीराम जप आपल्याजवळ एवढा मोठा आहे आणि त्याचं काय फलित आहे, आज मी त्याच्यावरच बोलणार आहे. रघुवंशोध्याय आहे, तर ते देखील किती सुंदर आहे, पण आपल्याला त्याची कल्पना नाही. काय झालं, त्या रहस्य उपनिषदामध्ये कथा आली. मुद्गल ऋषी नावाचे ऋषी आहे, शांडिल्य ऋषी नावाचे ऋषी आहे, पिंगल ऋषी नावाचे ऋषी आहे, आणि ब्रह्मदेवाचे पुत्र आहे सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, 4 बटुक आहे. त्यांना काय आशीर्वाद आहे, त्यांचं वय वाढत नाही, त्यांची उंची वाढत नाही, त्यांचं तेज देखील कमी होत नाही. म्हणजे ते जसे आहेत तसे, त्यांच्यासाठी काळ थांबलेला आहे, त्यांच्यासाठी युग थांबलेले आहे, आणि त्यांना दर्शन घेण्यासाठी साक्षात नारद आदी, नारद त्यांचेच बंधू आहेत, तर ते सगळेजण, देव देखील, इंद्र देखील ते आले की उभे राहतात. असे सनत कुमार, सनक, सनंदन, सनातन असे सगळे एकत्रित आले, आणि त्या सगळ्यांना असं वाटलं की जगाच्यावर जर कृपा प्रसाद करायचा असेल, आणि तारक मंत्र असा कोण आहे जो तारून देईल सगळ्या समाजाला. त्यांची चर्चा झाली, ऋषीमुनी कशासाठी आहेत, जगासाठी आहेत, मग काय केलं पाहिजे, कोणाला विचारलं पाहिजे. तेव्हा त्या सगळ्यांनी चर्चा केली, आणि सनक, सनंदन, सनातन यांच्या सगळं शांडिल्य ऋषी आहे, मुद्गल नावाचे ऋषी आहेत, या सगळ्यांनी चर्चा केली की कोण मार्गदर्शन करेल. तेव्हा या सगळ्यांनी एकमताने एक नाव आलं. त्यांनी सांगितलं, कोण आहे? मनोजवम मारुत तुल्य वेगम. इथे बसलेले आहेत ना, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ. साधं सोग आहे ना, त्यांचं रूप वानराचं दिसते, पण ते कोण आहे? अरे बुद्धिमताम वरिष्ठ आहे, त्यांच्या इतकं कोणीच नाही. रामायण खरं म्हणजे त्यांनी लिहिलं होतं पहिल्यांदा, पण वाल्मिकींनी लिहिल्यानंतर किती त्याग आहे हनुमंतरायाचा. मोठं रामायण त्यांनी लिहिलं, प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ते प्रत्यक्ष प्रमाण आहे त्यांचं रामायणाचं. पण वाल्मिकी मोठे व्हावेत, आणि म्हणून बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युथ मुख्यम. आणि श्रीराम दूत आहेत ते, त्यांनी स्वतःचं रामायण बुडवून टाकलं, ते काही ठेवलं नाही. त्याला हनुमान नाटक म्हणतात, त्याचे काही अंश आता आहेत. तर असे ते त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे गेलं पाहिजे, ते तारक मंत्र सांगतील. आणि म्हणून हे सगळे ऋषी मुनी त्यांच्याजवळ गेलेले आहेत. हनुमंतराय बसलेले आहेत. आल्यानंतर हनुमंतराय किती विनम्र आहे, सज्जन शक्ती आलेली आहे, हनुमंतराय उभे राहिले. सगळेजण म्हटल्यावर नाही हो बाबा, तुम्ही बुद्धिमताम वरिष्ठ आहात, रामाचे अग्रज आहात, म्हणजे अग्रज असे भक्त आहात, तुम्ही नका उभे राहू, आम्ही तुमच्याकडे काही मागणं मागायला आलो. हनुमंतराय बसलेले आणि त्यांची चर्चा सुरू झाली, आणि त्यांनी सांगितलं, जगाला तारण करायचं असेल एखादा तारक मंत्र सांगा ना. मग त्यांनी सांगितलं, बाबा सांगतो ना, माझ्या दृष्टीने तारक कोण आहे, जगामध्ये एकमेव तारक आहे, ते कोण आहे? भगवान रामचंद्र आहे, आणि तेच तारक आहे. आणि हे जे मंत्र श्रीराम हे अग्निबीज आहे. आता मी हे का सांगून राहिलो, 12 वर्ष आपण जप करून राहिलो, अनुभूती येते की नाही आपल्याला? अनुभूती जर येत नसेल तर आता इथून पुढे आली पाहिजे, तप्त झालं पाहिजे. अग्निबीज म्हणजे तप करणारे, असं तप. आता इथून पुढे उद्यापासून आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, अर्थ डोळे उघडूच नका, जगाचं काय होऊन राहिलं काही पाहू नका. तुम्ही आणि मी असा हा विषयच नाही, राम आणि मी एवढाच विषय. इकडे काय होऊन राहिलं, कोण काय करून राहिलं, काही विचार नाही. डोळे बंदच असले पाहिजे, रामाशी आर्तता ठेवा, आणि ठेवल्यानंतर अग्निबीज आहे. हनुमंतराय सांगतात, आपलं टेम्परेचर वाढलं पाहिजे. आता जर थर्मामीटर घेतलं, आपल्याला समजते आपल्या डोळ्यातून वाफा येऊन राहिल्या का, थोडंसं अंग गरम झालं का. अग्निबीज आहे. आपण इमानदारीने जप केला असं केव्हा ठरवायचं? जर आपलं अंग गरम झालं, थोड्या डोळ्यातून वाफा आल्या तर फारच चांगलं,
पण इतकं काय कठीण आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, इतकं काय आपलं शरीर तप्त नाही, तयार नाही. पण राम म्हटल्यानंतर जसं गॅस पेटवला त्याच्यावर हात ठेवा बरं तर बोट जळणारच ना, तसं हे अग्निबीज आहे. श्रीरामाचं नाव हे ऊर्जा देणार आहे. शरीरामध्ये ऊर्जा आलीच पाहिजे. ती जर येणार नसेल तर आपलं कुठेतरी चुकते आहे. उद्यापासून आता 12 वर्ष झाले तेच करायचं का नुसतं, असं नाहीये. 12 वर्षानंतर थोडंसं पुन्हा या, थोडीशी प्रगती आपल्या सगळ्यांची झाली पाहिजे. श्रीराम हे अग्निबीज आहे. कोण सांगतात? हनुमंतराय सांगतात. मग ते जर सांगून राहिले तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा भाव आला पाहिजे. आणि मग तो येतो का उद्यापासून? तो येत नसेल तर एकदम येणार नाही, पण प्रयत्नपूर्वक धारण केलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मी आणि राम, बाकी दुसरा कुठलाच विचार या ठिकाणी आपल्याला उद्यापासून करायचा नाही. मग ते बसले सगळे ऋषीमुनी. आता हनुमंतराय त्यांना सांगून, मला सांगा ना म्हटले एखादा तारक मंत्र. हनुमंतरायांना आनंद झाला. अरे एक काय तुम्हाला सांगतो, हनुमंतरायांनी आता श्रीरामाचे मंत्र सांगायला सुरुवात केलेली आहे. किती सुरू केले? 1 अक्षरी मंत्र सांगितला, 2 अक्षराचा सांगितला, 3 अक्षराचा सांगितला, 10 अक्षराचा सांगितला. 10 म्हणजे वरचे आलेच पुढे. पण त्यांना म्हटलं आता संपेल 15, 16, 20, 25, 30, 40, 47 अक्षरापर्यंत भगवान रामचंद्राचे जप त्यांनी त्या राम रहस्य उपनिषदामध्ये ते मंत्र आहेत. पण त्याच्यामध्ये भगवान हनुमंतरायांनी सांगितलं, बाबा 47 अक्षराचे मंत्र मी तुला सांगितलेले आहेत या ठिकाणी, 1 अक्षरापासून 47 पर्यंत. पण सामान्य माणसासाठी तारक मंत्र कोणता आहे तर तो त्यांनी मंत्र सांगितला, श्रीराम जय राम जय जय राम. आता हा त्याच्यामध्ये कोणत्या याने आहे? एक श्लोक त्यांनी दिलेला आहे श्रीराम रहस्य उपनिषदामध्ये. तो श्लोक अत्यंत सुंदर आहे. त्यांनी सांगितलं, श्रीरामेती पदम च उक्त्वा. श्रीरामेती म्हणजे सुरुवातीला श्रीराम म्हणायचं आहे. पदम च उक्त्वा, पहिल्यांदा काय उक्त करायचं, म्हणायचं काय? श्रीराम म्हणायचं आहे. मग पुढे आणखी काय म्हणायचं? जयराम ततः पदम. त्याच्यानंतर जयराम म्हणायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा श्रीरामचं पदम उक्त्वा म्हटलं म्हणजे श्रीराम. मग त्याच्यानंतर काय म्हणायचं? जयराम म्हणजे श्रीराम जय राम. आता आणखी त्यांनी संस्कृत श्लोक सांगितला, जयद्वयम वदेत प्राज्ञो. जयद्वयम म्हणजे 2दा जय जय म्हणा, जय जय म्हणजे आता श्रीराम जयराम जय जय. आणि मग त्यांनी शेवटी सांगितलं, रामेती मनुराजकः म्हणजे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी राम म्हणायचं म्हणजे श्रीराम जयराम जय जय राम. आता हा कोणी सांगितलेला मंत्र आहे? साक्षात भगवान हनुमंतरायांनी सांगितलेला आहे. नंतर तो इतरांनी सिद्ध केला. आता आपल्याला लक्षात आलं असेल की श्रीराम रहस्य उपनिषदामध्ये अत्यंत सुंदर असा श्रीराम जयराम जय जय राम असा हा सिद्ध मंत्र साक्षात भगवान रामचंद्राचा मंत्र हनुमंतरायांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून त्या मंत्राचं महत्व लक्षात घ्या. मग पुढे इतरांनी त्या ठिकाणी तो सांगितलेला आहे, परंतु त्याला सिद्धता कोणी केलेली आहे? साक्षात आणि हनुमंतरायांनी तो मंत्र आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. त्याचं महत्व लक्षात घ्या. आणि म्हणून आपण या ठिकाणी आल्यानंतर गजानन महाराजाच्या मंदिरात आपल्या सगळ्यांना फक्त त्याच्याशी तादात्म्य पावायचं आणि मग त्या मंत्राची सिद्धता. जसा एखादा बॉम्ब असतो आणि त्याची जर ती पिन काढली तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही, तसं श्रीराम नावाचा आपल्या सगळ्यांमध्ये ऊर्जेचा असा एक बॉम्ब आहे आणि तो आपल्या सगळ्यांना जीवन कृतकृत्य करणार आहे. आपण ते विश्वास ठेवायचा. इथे आल्यानंतर ती पिन काढायची म्हणजे डोळे लावायचे आणि आर्त भावनेने श्रीराम जयराम जय जयराम हा भगवंतांनी सांगितलेला मंत्र आपल्या सगळ्यांना म्हणायचा आहे. आता हे सगळं या ठिकाणी ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी काय आहे? रामनामाचं किती महत्व आहे. हरिपाठ आपण सर्वजण म्हणतो आणि त्या हरिपाठामध्ये तर इतकं सांगितलेलं आहे. रामनामाने काय काय मिळते इतकं आहे. तुम्ही लागले एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर सगळं सामान फक्त उचलायची गरज आहे तुम्हाला आणि रामनाम पैसे तुम्हाला देणारच आहे. बिल फेड कोण करणार आहे? आपल्या सगळ्यांचं ते करणार आहे. फक्त तुम्हाला उचलायचं आहे. किती किती दिलेलं आहे, किती भगवंताची कृपा प्रसाद आहे. हरिपाठामध्ये तिथे एक एक वर्णन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं? अनंत जन्मानी पुण्य होय. आपल्या अनंत जन्माचं पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळेल.
दुसरं काय सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळं, ते पुन्हा पुन्हा का सांगतो, आपल्याला त्याचं महत्व लक्षात आलं पाहिजे. राम नाम घेतल्यानंतर काय काय मिळते, किती त्या ठिकाणी मिळते, जे घ्यायचं ते घ्या. तुमच्याजवळ तेवढ्या पिशव्या आहेत की नाही, तेवढी आर्तता आहे की नाही. आणखी त्यांनी सांगितलं तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचं धरण म्हणजे जे प्रपंचात आपण अडकून ते सगळं त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. काय म्हणायचं आहे, फक्त श्रीराम जय राम जय जय राम. कोण आहे हा मंत्र, आत्मा जो शिवाचा राम जप. आता आपण शिवाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखी काय सांगितलं, वाल्मिकांचं प्रमाण दिलेलं आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी होतात. आणखी सांगितलं त्याच्यामध्ये, ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपलंच फक्त शुद्धता नाही, कुळाची शुद्धता होईल. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन. असे पुत्र जन्माला यावे ज्यांनी कुळाचा उद्धार करावा, आणि कुळाचा उद्धार करणारे आपण देखील बनू शकतो. आणि एका फक्त श्रीराम नामानी मग तेवढं आपल्याला करता येईल की नाही. खूप पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, रामरायासारखा, श्रीकृष्णासारखा करण्याची गरज नाही. फक्त राम नाम म्हणा, कुळाचा उद्धार होईल त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. असं आणखी हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. फक्त श्रीराम जयराम म्हणा, अनंत पापराशी नष्ट होतील. कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी. कळीकाळ म्हणजे मृत्यू सगळ्यांना येणार आहे, पण काळ काय करत असतो, आपल्या सगळ्यांमध्ये अपमृत्यूचा देखील प्रयत्न करतो. म्हणजे ऍक्सिडेंटने मरणे हा काही नैसर्गिक मृत्यू नाही. आजार होणे हक्कन आणि मरणे नैसर्गिक मृत्यू नाही. नैसर्गिक मृत्यू तुमचं जीवन पूर्ण संपलं आणि मग तुम्ही गेले, त्याला नैसर्गिक मृत्यू तो येणारच, तो काळच नेत असतो. पण कळी काळ काय करतो, आपल्या जीवनामध्ये अपमृत्यूचा प्रयत्न करतो. रामाचं नाव घ्या, अपमृत्यू येणार नाही. कळी काळ त्याची न पाहे दृष्टी, तुमच्या तोंडाकडे देखील पाहणार नाही, अशी नजर देखील तुमच्यावर टाकणार नाही. जेवढं रामनाम आपल्या जवळ आहे. आणखी सांगितलं त्याने, पापाचे कळप पळती पुढे. आपण जे आता इथून उठलं की पापच आहे, सगळा स्वार्थ आहे आपल्या सगळ्यांचा, आणि तो साहजिक आहे. पण इथे आल्यानंतर रामनाम करा, तर म्हणतात पापाचे कळप पळती पुढे. कळप म्हटलं एक दोन पाप नाही, कितीही पाप असू द्या ते नंतर नष्ट होणार. ते रामनामाच्या योगाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता म्हणती जे वाचा तया मोक्ष, मोक्ष मिळायला पाहिजे, तर ते जे मोक्ष आहे तो देखील आपल्या सगळ्यांना मिळतो, तो त्या ठिकाणी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर पाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान म्हणजे भगवान आपल्याला मोक्ष प्राप्ती देतो. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4, सायुज्यता, सलोकता, समीपता आणि स्वरूपता, अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. त्या आपल्या सगळ्यांना मिळू शकतील. मागील या जन्मा मुक्त झालो. आता मी अर्धाच त्या ठिकाणी का सांगतो की बरोबर आपल्याला मागच्या जन्माचे सगळे पाप आपले सगळे नष्ट होतील. तयासी लादिली सकळ सिद्धी. सिद्धी म्हणजे जे पाहिजे ते मिळू शकेल, एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये मिळू शकते. पवित्राची होय देह त्याचा, म्हणजे जे काय आपल्यामध्ये पाप असतील ते सगळे नष्ट त्या ठिकाणी होती. पापे अनंत कोटी गेली त्याची. अनंत कोटी जन्माची जी पाप आहेत ती सगळी आपल्यामध्ये नष्ट होतील. यमे कुळ गोत्र वर्षी येले, म्हणजे यम तुमच्याकडे येतच नाही. अपमृत्यू तुमच्या कुळ आणि गोत्रामध्ये तुमचंच नाही. इथं नामस्मरण आपण केलं तर घरचे जे कोणी असतील त्या सगळ्यांना देखील आणि अपमृत्यू टळतो. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठामध्ये आपल्याला येते. हरिसी करुणा येईल तुझी. नामस्मरण करा, करुणा येईल. कारण याच्यावर कृपेचा वर्षाव करा. जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. असं अनेक त्या ठिकाणी आहेत. पण आता ते इतकं सांगण्यापेक्षा आणखी पुढे आपल्याला जायचंय, वेळेचंही आपल्याला इथे आहे. म्हणजे नामस्मरणाने हे सगळं आपल्या सगळ्यांना मिळते. पण आपण कशा आहोत, नामस्मरण येत नाही. तुम्ही इथं आल्यानंतरही बडबड करा वाटते आपल्याला. तुम्हाला सांगतो, दर्शन घेताना बोलायचं नाही, आज ठरवून टाका. पण तरी देखील आपल्याला ते देव कोणतरी येतोच त्याच्यामध्ये. तो पाप कली येतो आणि म्हणते कर बडबड, तर बोल या ठिकाणी, कर डिस्टर्ब, सगळे लिंक. असं न करता आज ठरवून टाका की मी आणि गजानन महाराज थोडा वेळ, एवढं सगळं जर पुण्य मिळणार आहे. पण ते होत नाही. ते तुकाराम महाराज तर आपल्यावर इतके चिडतात. त्यांनी सांगितलं, अरे बाबा इतकं तुम्हाला मिळालेलं आहे मनुष्य देह. त्यांनी सांगितलं पूछ नाही पाय चारी.
म्हणजे आपण कोणा पूछ नाही म्हणजे शेपूट नाही, 4 पाय म्हणजे 2 हात नाही आहे. मनुष्य रूपी कुत्री ती, आपल्या सगळ्यांना कुत्री म्हटलं त्यांना, आणि कुत्र्यासारखंच करतो आपण. लागली उठलं की रांगेत पहिले जा वाटते, बडबड करा वाटते, हे जोरजोरात घंट्या वाजवतात. काही गरज नाही ना, त्याच्याशी तादात्म्य पावा थोडा वेळ तरी. त्या महाराजाकडे पहा, पण ते आपण पाहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं नामस्मरण या ठिकाणी केलं पाहिजे. त्याचं कारण आहे, नामस्मरण केल्यानंतर तो कसा आहे श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गुणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, आणि श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. तोच आहे, मी त्यालाच वंदन करणार, त्याचं स्मरण करणार, त्याच्या समोर नतमस्तक होणार आणि त्याच्याकडेच पाहणार, दुसऱ्याकडे नाही. असं नामस्मरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्या रामाची स्तुती 9 दिवस पर्यंत आपल्या सगळ्यांना करायची आहे. आणि म्हणून रामस्तुती जर आपल्या सगळ्यांना केली तर आपलं कुळाचे मंडन होणार आहे. आणि म्हणून 9-8 दिवस पर्यंत, आता 7च दिवस राहिलेले, 7 दिवस पर्यंत आपल्या सगळ्यांना नामस्मरण करायचं आहे. ते रघुवंश. रघुवंश का म्हटलेलं आहे? हे महाकवी कालिदासाने लिहिलेलं आहे. रघुवंशाचं चिंतन का करायचं तर लक्षात घ्या, आपण सर्वजण या ठिकाणी सर्वजण रामाचं नामस्मरण करण्यासाठी आलो. आणि रामाला आनंद केव्हा होईल? तुमच्या माझ्या सगळ्यांना देखील लक्षात घ्या. आपल्याला आनंद केव्हा होतो? तुमच्या पुराची जर स्तुती केली आनंद होतो, तुमच्या पूर्वजांची स्तुती केली तर आनंद होतो. महाकवी कालिदासाने रघुवंश का, बसा खाली बसा सगळे थोडा वेळ, त्यांची सूचना आली ते करणार नाही त्याच्यावर. नाही नाही नाही, त्यांना म्हटलं होतं मी काल 5 मिनिट आधी सांगा. बर ठीक आहे, चला. राजाधिराज रामचंद्र सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री गजानन महाराज की जय. चंद्रमंगल हो जाय रोद्रा श्रोत्रा दुवान प्राण योगाद निरजायतो शुभ